भाग 2. श्रीमान योगी या चरित कहाणीत घालण्यासाठी ऐतिहासिक चित्रांची परवानगी मिळवून देण्यात श्री मधुकरराव चौधरी यांचं सहाय्य झालं. इतर चित्रांची परवानगी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई, भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे, पारसनीस म्युझियम सातारा या संस्थांनी दिली. या कामी श्री डहाणूकर आणि मराठा मंदिराचे गावडे यांची फार मदत झाली. मी या सर्वांचा ऋणी आहे. या चरित कहाणीचा जेव्हा संकल्प सोडला तेव्हा श्री भाऊसाहेब खांडेकर यांनी या कार्याला आशीर्वाद दिला. गेली 20 वर्ष भाऊंचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत. श्रीमान योगीला तीर्थरूप आचार्य अत्रे यांचाही आशीर्वाद लाभला. या दोघांचे आशीर्वाद मी आपलं भाग्य समजतो. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार श्री हेब्बर यांनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार केलं आणि त्याचबरोबर छत्रपतींचं एक रेखाचित्र दिलं. यापरतं दुसरं भाग्य ते कोणतं? या पुस्तकातील सर्व चित्र निर्दोष आणि कलात्मकरित्या छापली गेली. याचं श्रेय श्री सच्चित सहस्त्रबुद्धे यांना आहे. श्री अरविंद मंगळूरकरांनी श्रीमान योगीची संपूर्ण प्रत नजरेखालून घातली. तीत उणिवा राहू नयेत म्हणून परिश्रम वेचले. त्यांचा माझा जुना परिचय, त्यांचा उल्लेख केला नाही तर फार मोठी उणीव राहील म्हणूनच हे सांगावं लागत आहे. हे पुस्तक सुबकपणे छापलं जावं म्हणून कल्पना मुद्रणालयाचे लाटकर बंधू श्री वाडकर या मंडळींनी परिश्रमाची पराकाष्ठा केली. त्यांना या कामी झालेला त्रास मी पाहिला आहे. मी या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. श्री बाळासाहेब शिंदे बाइंडर यांनी पुस्तक बांधणीच्या वेळी एखादा फॉर्म चुकू नये म्हणून दक्षता घेण्याची पराकाष्ठा केली. मित्रप्रेम हेच याचं कारण. ऋण मान्य करून कधी फिटत नाही आणि नावांचा नुसता उल्लेख करून कार्याची सांगता होत नाही हे मी जाणतो. श्रीमान योगीच्या कामी ज्यांचं अमोल सहाय्य लाभलं त्या सर्वांचा उल्लेख करणं कठीण आहे. अतिजिव्हाळा आणि अनवधान हीच त्याची कारणं, पण यासाठी कोणी गैरसमज करून घेणार नाही ही माझी खात्री आहे. माता भवानीची कृपा आणि वाचकांचे निर्व्याज प्रेम हेच माझं धन आहे. आजवर त्यात कधी कमतरता पडली नाही. ते धन अखंड राहो ही एकच प्रार्थना श्री गजानना पुढे करून मी आपला मनसुबा आवर्ता घेतो. रणजित देसाई, मुक्काम पोस्ट कोवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, शिवशक 295 तथा 22 ऑक्टोबर 1968. इथे लेखक रणजित देसाई यांचं मनोगत मनसुबा समाप्त होत आहे. प्रस्तावना. प्रिय रणजित देसाई, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. आपणाकडून निघून औरंगाबाद मार्गे नांदेडला 24/3/66 येऊन पोहोचलो. योग असा चमत्कारिक की घरी मुलीचं आजारपण चालू होतं. आता प्रकृती सर्वांची ठीक आहे म्हणून स्वस्थपणे हे पत्र. पुण्यास आपली भेट अकल्पित झाली. आपण छत्रपतींवर कादंबरी लिहिणार आहात ही गोष्ट सुद्धा मला अनपेक्षित होती. म्हणून शिवाजी या विषयावरचे बारकावे मी चर्चू शकलो नाही. ते संक्षेपानं मी आपल्या निदर्शनास आणले पाहिजेत असं वाटल्यामुळे हे पत्र. दुर्दैवानं शिवाजीविषयी अधिकृत आणि चांगलं चरित्र उपलब्ध नाही. औरंगजेब त्या मानाने सुदैवी निघाला, कारण यदुनाथ सरकारांच्यासारखा लेखक त्याला उपलब्ध झाला. शिवाजीला अजून योग आलेला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात येण्याची शक्यताही नाही. दत्तोपंत पोद्दार प्रमाणित चरित्र लिहू शकणार नाहीत असं वाटतं. युरोपीय इतिहासकार आणि बंगाली इतिहासकार सेन, सरकार यांच्यासारख्यांना मराठी कागदपत्रातील बारकावे माहीत नसतात आणि महाराष्ट्रीय संशोधकांना अजूनही निर्विकारपणे शिवाजीचा विचार करणं जमत नाही. ब.मो. पुरंदरे आणि बाळशास्त्री हरदास तर सोडाच, पण शेजवलकर, शर्मा, कुलकर्णी, डॉ. बाळकृष्ण वैद्य यांनाही अभिनिवेश टाळता येत नाही. त्या मानाने दत्तोपंत आपटे यांनी फार शिस्तशीर काम चालवलं होतं.
घटनांच्या पुरतं बोलायचं झालं तर हे कार्य माझ्या पाहण्यात आलेल्या पुस्तकात श्री दी व्ही काळे यांनी जास्तीत जास्त चोखपणाने केलेलं आहे. विवेचन हा त्यांचा प्रांत नव्हता. आपण हे पुस्तक बारकाईनं पाहावं अशी आग्रहाची सूचना आहे. शिवाजीच्या चरित्रविषयक साधनात रामदासी पंथाच्या बखरी या सर्वात जास्त अविश्वसनीय आहेत. मेरुस्वामी आणि दिनकर हे दोनच शिष्य असे आहेत की जे समर्थ वारले त्यावेळी वयाने प्रौढ होते. इतर सर्वांचं ज्ञान ऐकीव आणि विपर्यस्त आहे. त्यापेक्षा मराठेशाहीच्या बखरी अधिक विश्वसनीय आहेत. पण त्यातही सर्वात अविश्वसनीय मल्हार रामराव चिटणीसाची बखर आणि सर्वात विश्वसनीय सभासदाची बखर आहे. दुर्दैवानं वस्तुस्थिती अशी आहे की शिवाजीच्या संदर्भात फारसी साधनं सुद्धा अस्सल कागदपत्र वजा जाता विश्वसनीय नाहीत. यापेक्षा विश्वसनीय पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच रेकॉर्ड्स आहेत. आणि मराठी अस्सल कागदपत्र सर्वश्रेष्ठ साधनं आहेत. आपण कोणत्याही घटनेबाबत स्वतःचं मत निश्चित करताना विश्वसनीयतेचा हा क्रम ध्यानात असू द्यावा. आणि बखरकारात सर्वात विश्वसनीय म्हणजे सभासद. तोही फार ढोबळ चुका करतो ही बाब समजून घ्यावी. आपणाशी बोलताना चिटणीशी बखरीचा परिणाम सतत जाणवत होता. विश्वसनीयतेत ह्या बखरीचा क्रम फार खाली आहे. कादंबरी लेखनाचा आधार वास्तवाचं अवलोकन आणि आकलन हा असतो अशी माझी धारणा आहे. हे आकलन आणि अवलोकन कलाकृती बनताना सलग एकजीव अनुभवांचा आकार धारण करते. सामाजिक कादंबरीत आकलन अवलोकनाची कक्षा वर्तमान वास्तव आहे. ऐतिहासिक कादंबरीत तिचं स्वरूप ऐतिहासिक वास्तव हे आहे. ऐतिहासिक वास्तव फुटकळपणे उपलब्ध होते. त्यातील रिकाम्या जागा भरणं हे सारे वास्तव समूर्त साकार करणे इतकेच खऱ्या ऐतिहासिक कादंबरीत कल्पिताचे स्थान असू शकते. कल्पिताचा पसारा ही सीमा ओलांडू लागला म्हणजे मग त्या वाङ्मयाचं स्वरूप रंजनात्मक होतं. हे काम नाथमाधवांनी यापूर्वी करून ठेवलं आहेच. हरिभाऊंनी सगळा शिवाजी घेतला नाही, पण उषक्काल, सूर्योदय, गड आला पण सिंह गेला यामध्ये काही टप्पे घेतलेले आहेत. नाथमाधव आणि हरिभाऊ यात हरिभाऊ चांगले, पण दोघातील फरक प्रमाणाचा आहे, प्रकाराचा नव्हे. याच रांगेत आपणास उभं राहायचं आहे की स्वामीच्या रांगेत उभं राहायचं आहे याचा निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे. शेवटी कलाकृती उभी राहते सामर्थ्यवान व्यक्तिरेखेवर. व्यक्तिरेखेचं हे सामर्थ्य वास्तवाच्या आकलनातून येईल. आदर, श्रद्धा या बाबी तिथे अपुऱ्या पडतात. वरील उपदेश मी करणार नव्हतो. आपण सहज बोलताना म्हणालात मी इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका सारच घेणार आहे म्हणून वरील सल्ला अनाहूत दिला आहे. छत्रपतींचा अवतार अगर संत करण्यापेक्षा त्यातले भव्य आणि सलग माणूस पण रंगवणं मला महत्वाचं वाटतं. याबाबत काही घटनांचा प्रथम निर्देश केला पाहिजे. पहिली घटना म्हणजे मालोजीचा आणि बाबाजी भोसले यांचा उल्लेख कागदपत्रातून पांडे पेडगावचा जागीरदार म्हणूनच येतो. मालोजीला मिळालेल्या जागिरीपैकी निदान काही भाग त्याला वारसा हक्काने मिळालेला आहे. शहाजी इसवी सन 1602 मध्ये जन्मला. 1607 मालोजी वारले. त्यावेळी शहाजी 5 वर्षांचे होते. शहाजीच्या लहानपणी मालोजी लखुजीराव जाधवाच्या पदरी बारगीर होता. ही रंगपंचमीच्या रंगांची आणि डुकरे मारून मशिदीत टाकण्याची या सर्व बखरकारांच्या हकीकती अस्सल पुराव्याच्या विरोधी जाणाऱ्या म्हणून रद्द आहेत. जिजाबाईस एकूण 6 अपत्य झाली. त्यात संभाजी पहिला, शिवाजी दुसरा असे 2 मुलगे वाचले. शहाजीचं जिजाबाईवर फार प्रेम नव्हतं असं दिसतं, पण तिला बेताचं का होईना संसार सुख शहाजीनं दिलं आहे. स्वतः शिवाजी महाराजांनीही आपले संसार असेच केले आहेत. कोणतीच बायको त्यांची लाडकी दिसत नाही. लग्न करावं, पोटभर अन्न, भरजरी कपडे, अलंकार, सोयीनुसार अंगभोग या पलीकडे शिवाजीने कुठल्याच राणीला महत्त्व दिलं नाही. सोयराबाई ही अभिषिक्त पट्टराणी, पण तिलाही शिवाजीच्या मनात फारसं महत्त्व दिसत नाही.
शिवाजी महाराजांना एकूण बायका 8. उपस्त्रिया असल्याचा उल्लेख रामदासी बखरीत आहे, त्याला महत्त्व देण्याचं कारण नाही. या पत्नींच्यापैकी अगदी शेवटचे विवाह 1657चे आहेत. शिवाजीच्या नंतर सती गेलेली पुतळाबाई हिचा शिवाजीशी विवाह 1653 साली झाला असं इतिहासकार मानतात. राज्याभिषेकाच्या वेळी या 8 पैकी 4 वारलेल्या होत्या. या मृत पत्नीत सगुणाबाई, सईबाई, काशीबाई या 3 नक्की मृत. चौथी कोण मृत हे नक्की नाही. सोयराबाई, पुतळाबाई नक्की हयात होत्या. राज्याभिषेकापूर्वी शिवाजीची मुंज लावण्यात आली. त्यानंतर पूर्वीच्याच पत्नींपैकी हयात असणाऱ्या 4घींशी वैदिक विधीपूर्वक लग्न लावण्यात आली. या घटनेनं अनेकांचा गोंधळ उडालेला आहे. काही बखरींनी राज्याभिषेक प्रसंगी लग्न या ऐकीव बातमीवर पुढील इमला रचला आहे. इंग्रज आणि डच यांच्या रिपोर्ट्समध्ये याचमुळे गोंधळ आहे. नेमक्या ह्याच ठिकाणी जदुनाथांनी चक्कर खाल्लेली आहे. शिवाजीबरोबर सती गेलेल्या पुतळाबाईंनी महाराजांशी यथासमय 27 वर्ष वहिवाट नांदणूक केली आहे. भोसल्यांचं घराणं फार मोठं प्रतिष्ठित असं त्या काळी मानलं जात नसे. हे विधान तारतम्यानं घ्यायचं आहे. मालोजींची पत्नी फलटणकरीण होती. शिवाजीची एक पत्नी निंबाळकर आहे. त्याची आई जाधव घराण्यातील, एक पत्नी जाधव घराण्यातील आहे. त्यावेळी शिर्के घराणंही वजनदार होतं. तेही जागीरदार होते. तत्कालीन 96 कुळींची घराणी कोणती हेही एकवार पाहिलं पाहिजे. मालोजी लखुजीच्या पदरी बारगीर होता. त्याने जिजाबाई शहाजी विवाह दडपणाने घडवला हा संदर्भ चुकीचा आहे. म्हणून घराण्याचा प्रतिष्ठितपणा थोडा तारतम्यानं स्वीकारला पाहिजे. शिवाजीच्या कर्तृत्वाची पार्श्वभूमी म्हणून शहाजी आणि त्याचा वारसा म्हणून संभाजी या साखळीत 3 माणसं पाहण्याची पद्धत आता इतिहासात रूढ झाली आहे. संभाजी दारू पीत असे की नसे, त्याला नाटकशाळा होत्या की नव्हत्या, त्याने सोयराबाई, अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे यांच्याशी जे वर्तन केलं ते समर्थनीय आहे का, त्याचा बदफैलीपणा स्वीकारार्ह की नाही, हे प्रश्न अजून वादाचे आहेत. एका गोष्टीवर आता इतिहासकार वाद घालत नाहीत, ती म्हणजे मराठेशाहीला निर्णायक लढाई शेवटी मोगल सत्तेशी द्यायची आहे, विजापूरकर कुतुबशाहीशी नव्हे. या निर्णयावर शिवाजी 1660 ते 64 या कालखंडात केव्हा तरी आला. शाहिस्तेखानाची स्वारी हा केवळ आरंभ ह्याची जाणीव शिवाजीला होती. आग्रा येथून सुटून आल्यानंतर ही निर्णायक लढाई अजून पुढेच आहे हे भान शिवाजीला होतं. त्याच्या शेवटच्या काळात मोगल फौजा मराठी राज्याच्या सीमेवर जमत होत्या 1669 पासून, आणि स्वतः औरंगजेब या मोहिमेसाठी दक्षिणेकडे येत आहे ह्याची खात्रीलायक बातमी 1680च्या जानेवारीपासून येऊ लागली. कारण दिल्लीत तशा तयाऱ्या सुरू झाल्या होत्या. मरणाच्या शय्येवर त्याचा प्रमुख विचार हा होता, कारण एव्हाना 1.5 लाखाच्या आसपास सेना सरहद्दीवर उभ्या होत्या. शिवाजी वारला त्या पंधरवड्यात सीमेवर चकमकी सुरू झाल्या होत्या. मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तो हे तिघेही या आक्रमणाला तोंड देण्याच्या तयारीत होते. 1679 पासून शिवाजी सतत दारुगोळा विकत घेत आहे, साठवीत आहे, हेही महत्वाचं आहे. हा फार दिवसांचा अपेक्षित हल्ला शेवटी 1681 मध्ये सुरू होतो. 3 लाख फौजा, नवीन राजा, सर्व बाजूनी चढाई, सामनेवाला फोडाफोड, कपटनीतीचा तज्ज्ञ आणि युद्धशास्त्राचा ज्ञाता, इतकं असूनही 1685 सालपर्यंतच्या अव्यायत लढाईचा निष्कर्ष काय? तर मराठी प्रदेशातून फौज मागे घेणे आणि विजापूर गोवळकोंड्याकडे वळवणे. इथे संभाजीचे मुलकी कारभार प्रवीणत्व, युद्धशास्त्रज्ञता, डावपेच, स्वतःच्या सेनेला प्रेरकत्व हे सारंच पणाला लागलं आहे. छत्रपतींच्या जीवनात प्रचंड फौजांशी धीमेपणे कारभार विस्कळीत होऊ न देता लढण्याचा असा प्रसंग नाही.
संभाजीचं मोजमाप करताना लहरी, रागीट, उतावळा, हट्टी ही बखरीची विशेषणं प्रमाण मानायची की दीर्घसूत्री, धूर्त, खोल, धीमा, सावध ही डच, इंग्रज रिपोर्टातील विशेषणं प्रमाण मानायची, याचा निर्णय आपण केला पाहिजे. पुन्हा एक वार सांगतो की मी संभाजी रंगेल बदफैली होता की नाही यावर नव्हे, त्याच्या स्वभाव विशेषावर लक्ष वेधित आहे. या माणसाची पहिली 22-23 वर्ष तुम्हाला रंगवायची आहेत. व्यक्तिशः माझ्या मते संभाजी चरित्रानेही फारसा वाईट नव्हता. मराठा सरदारांना हुक्का, गांजा, अफू, दारू अशी माफक व्यसनं त्या काळी असत. राजाराम सदैव अफूच्या नशेत असे. संभाजीला दारूची सवय होती. औरंगजेब स्वतः दारू मरेपर्यंत पीत होता. तिचा परिणाम राजकारणावर नाही, तसाच संभाजीचा प्रकार. त्याला आजोबाप्रमाणे नाचगाण्याचाही शौक होता. राजाराम शहाजीप्रमाणे त्याला नाटकशाळाही होत्या. एखाद दुसरी बाई पळवण्याचं प्रकरण त्याच्या जीवनात आलं असण्याचा संभव आहे, पण त्याबद्दल विश्वसनीय पुरावा नाही. संभाजीच्या बदफैलीपणाचा पहिला उच्चार 1690 नंतरचा आहे. 1674 पूर्वी संभाजीच्या जीवनात कोणतीही भानगड नाही. या काळी तो आजीजवळ असे. हा वेळपर्यंतच्या पत्रातून स्तुतीखेरीज त्याच्याविषयी काही ऐकू येत नाही. 1689 साली संभाजी पकडला आणि मारला गेला. हा वेळपर्यंतच्या लढाईचा निष्कर्ष असा: दरम्यान संभाजीने पोर्तुगीजांचे 3/4 राज्य जिंकून स्वतःच्या प्रदेशाला जोडले. कर्नाटकातील राज्य दुप्पट झाले. सेना मूळच्या दुप्पट झाली. महाराष्ट्रात 5-6 किल्ले गेले. 3-4 नवीन मिळाले. औरंगाबाद आणि बऱ्हाणपूर लुटले. गुजरातमध्ये औरंगजेबाच्या 75,000च्या फौजा नुसत्या अडकवून ठेवल्या होत्या धनाजीने. मराठी राज्य म्हणजे 1645चे नव्हे, 1674चे नव्हे, 1680चेही नव्हे, 1681 ते 1707च्या प्राणांतिक निर्णायक लढाईनंतर जे शिल्लक उरलं ते मराठी राज्य. शिवाजीच्या राजकारणाचा विकास संभाजीत दिसतो, तो पाहून घेतला पाहिजे. शिवाजीच्या कार्याला मागे शहाजीची परंपरा आहे. प्रथम राजवाडे यांनी ह्या घटनेचा उच्चार केला. नंतर आयुष्यभर या कल्पनेला शेजवलकरांनी विरोध केला. शेवटी स्वतःही ही कल्पना मान्य केली. डॉ. बाळकृष्ण आणि काळे यांनीही ह्या कल्पना स्वीकारल्या आहेत. ही कल्पना मान्य केल्या वाचून काही घटनांची संगती लागतच नाही. पहिली बाब म्हणजे शहाजी निजामशाहीचा सरदार. त्याच्यासाठी निजामशाहीने लखुजी जाधव गमावला, तरी शहाजी 1624ला आदिलशहाकडे गेला. तिथे त्यांनी अफाट पराक्रम केला, पण 1626मध्ये तो निजामशाहीत परत आला. 1630ला तो मोगल सरदार झाला. 1632ला पुन्हा निजामशाहीत आला. सर्व उलाढालीत आपली पुणे जहागीर त्याने सांभाळली, फौजाही सांभाळल्या. निष्ठा निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्याशी नव्हे, ती फक्त शहाजीशी. ही सवय आपल्या जहागिरीतील वतनदारांना त्यानेच लावली. दक्षिणेतील सर्व हिंदू मुसलमानांचे हितसंबंध सारखे असून निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि सर्व सरदार यांनी परस्पर सहकार्याने मोगलांशी लढावं. दक्षिणेतील सर्व हिंदू मुसलमानांचे हितसंबंध सारखे असून निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि सर्व सरदार यांनी परस्पर सहकार्याने मोगलांशी लढावे, त्यांना दक्षिणेत येऊ देऊ नये, ह्या धोरणाचा आरंभ करता शहाजी. पुढे खवासखान, मुरार जगदेव, अक्कण्णा, मादण्णा यांनी हे धोरण स्वीकारलं. शिवाजीने वेळोवेळी ह्या धोरणांचा स्वीकार आणि उच्चार केला. संभाजी तर स्वतःला कुतुबशाही, आदिलशाहीचा पालकच समजे. शहाजीने पुणे जहागिरीचा कारभारी दादोजी कोंडदेव नेमला. स्वतःला कर्नाटकची जहागिरी घेऊन तिचा कारभार वडील मुलगा संभाजीसाठी आणि पुणे धाकटा मुलगा शिवाजीसाठी. ही वाटणी शहाजीने 1636लाच केली. दादोजीला ह्या भागात आदिलशाही सुभेदार करून 15-20 किल्ले
2-3 हजार फौज शिवाजीला उपलब्ध करून देण्याचा उद्योग शहाजीचाच. शिवाजीला पुण्याला पाठविताना पेशवे, मुजुमदार, डबीर, सबनीस शहाजीनेच दिले आहेत. भाग 2 समाप्त होत आहे.